नमस्कार यूट्यूब फॅमिली, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्लॉगला सुरुवात करते। आज अचानक मामाच्या गावाला आले। का आले कारण म्हणजे माझी मम्मीची आत्या म्हणजे मोठी आत्या मेली, त्यासाठी मी तिकडनं इकडे आले आणि इथंच ब्लॉग स्टार्ट केले। कारण मेल्यानंतर आपण ब्लॉग सुरुवात करू शकत नाही, म्हणून इथं सुरुवात करते। चला आमच्या मामी आजी वगैरे तुम्हाला दाखवते। आणि इथलं घर हा खूप वर्षाखालचा आहे आणि हा घराचं वातावरण अजून पण तसंच आहे जसं पहिलं होतं तसं। चला तुम्हाला दाखवते। आणि आमचं हा सुरुवातीचं घर म्हणजे मोठं हॉल आहे, इथंच आम्ही सर्व राहतो आणि हा आमचं घर आहे। त्यानंतर आमची मावशीची सर्वात लहान मुलगी निर्मला आणि न्यूली आमच्या घरात अजून एक बेबी आलेला आहे, म्हणजे ती एक आणि ही एक, आणि हे माझी छोटी बहीण आहे, हिचं नाव सोनी आहे। आणि बघा घर कसं शांती आहे आणि हा जॉईंट फॅमिली आहे। टोटल 20-25 जण तर आता घरात असेल, एवढं मोठं फॅमिली आहे। आणि शहरात कसं त्यांचे दोघं फॅमिली असतात, पण आमच्या इकडं गावाकडं तसं नाही आहे। जॉईंट फॅमिली आहे आणि एकत्र आहे अजून पण 30-40 वर्ष तर अजून आता मे बी चाललेलं। आमच्या आजीचा तशी 40च्या वरती झालेला आहे, तरी एकत्र फॅमिली आहे। आणि हा बेबी तिची बहीण आहे आणि हिचं बोलणं कधी होईल काय माहिती नाही आहे। मग हे न्यूली आहे, मग तिचं व्हिडिओ बनवून मी नेक्स्ट आमचं जुनं म्हणजे माझी मम्मी, माझी मोठी मामी, हा फर्स्टला माझे मोठे मामा, मोठी मामी आणि आमची मावशी आणि आमची ताई, असं आमचे फोटो आहेत। हा खूप जुना काळाचा फोटो आहे। हे आमची आजी। आत्ताच्या पिढींना म्हणजे ओढली माणसं वगैरे शहरात चालत नाही, पण आमची आजी असं आहे की त्यांना अजूनही फिरायचं आवड आहे आणि एकत्र फॅमिली ठेवणं हा त्यांना खूप आनंद वाटतो। आणि हा आहे आमची सर्वात लहान मामी, ती भाकरी बनवत होती, तिचा व्हिडिओ बनवू नको म्हणत होती तरी मी काढले, कारण आपण 2-3 भाकर बनवूनच थकतो, मात्र हे टोपलं भरून भाकरी बनवतो, नाही म्हणजे टोपल्यात तर 30-40 भाकर तर असेल बघा। आणि चुलीवरती बनवायचं हा खूप अवघड आहे आणि आजकालचे फक्त 2च भाकर बनवून थकतात। आणि हा आहे स्वयंपाकघर आणि तिथं मोठी मामी राहते, स्वयंपाकघराच्या आत छोटी मामी राहते आणि मोठी मामीचं किचनमध्ये काम, ती मामी भाकर बनवायची, नंतरची ही मामी भाजी भात बनवली होती। आणि कुकर मात्र खूप मोठा आहे, माहिती आहे आमची फॅमिली मोठा असल्यामुळं आम्ही कुकरमध्ये पण भात जास्तच करतो। आणि हा आतला रूम आहे, इथं मात्र आम्ही किचनचं सामान पण ठेवतो। आणि एवढंसं घरामध्ये 15-20 जण राहणं म्हणजे खूप अवघड आहे। मामा मामी मावशीचे मुलं आणि बाहेरचे गावातले आलेले लोक पण इथंच राहतो। आणि एकदम मस्त म्हणजे तुळशी, आणि शहरात आपण तुळशी लावत नाही आणि कुठं लावतो ते माहिती पण नाही आहे। त्यानंतर आमच्या आजीचं मला व्हिडिओ बनवायचं होतं, आजी म्हणले थांब केस बांधते कर व्हिडिओ, मग मी आजीचं व्हिडिओ बनवले आणि तिला म्हणाले शिवा दे, ती काय दिली नाही शेवटी आणि रुसून बसली। आणि मी पुण्यामध्ये राहतात, हे पण माझ्याकडे आल्यावर शिवाय देते कंपल्सरी, इथं मात्र त्याला रुसणी चालू होतं, नंतरशी मला चिडवायचं चालू झालं। आणि हिचा आनंद खूप मला आवडतो आणि ही आमच्या घरात असं आली की जन्मल्यानंतर प्रत्येकाच्या घरात आनंद निर्माण झालतं। चला पूर्ण व्हिडिओ पहा।